हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय चमचमीत असा वांगी मसाला. खूप टेस्टी तयार होते ही भाजी. एक वेळ नक्की ट्राय करून बघा. थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे, पण खूप टेस्टी लागते. नक्की ट्राय करा. तर सुरुवातीला आपण एका पॅनमध्ये 3 चमचे कच्चे शेंगदाणे घेतले. त्यामध्ये 2 चमचे सुकलेलं किंवा ओलं खोबरं असलं तरीही चालेल, थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आणि हे खोबरं थोडासा रंग येईपर्यंत भाजून घेऊया, परतून घेऊया. आता बघा, थोडासा रंग बदलायला सुरुवात झाली की त्यामध्ये पाव चमचा मेथी दाणे, 1 लहान चमचा जिरे, 2 चमचे धने आणि 1 मोठा चमचा पांढरे तीळ घेतले. आता हे मसाले देखील या शेंगदाणे आणि खोबऱ्यांबरोबर भाजून घेऊया. थोडासा सुगंध येईपर्यंत भाजायचा आहे. या चॅनलचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजची ही माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर आता हे मसाले बघा चांगले भाजले गेलेले आहेत. त्यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 4 लवंग मी घातले आणि हे लवंग दालचिनी पण थोडेसे परतून घेऊया. हे मसाले आता आपले भाजून तयार झालेले आहेत. गॅसची फ्लेम बंद करायची आहे. थोडेसे मसाला थंड होऊ द्यायचे. त्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये हे मसाले घेतले. सुरुवातीला कोरडंच फिरवून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं जितकं होईल तितकं. त्यानंतर यामध्ये 1 मोठा टोमॅटो थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत. तो टोमॅटो यामध्ये फिरवून घ्यायचा आहे. गरज लागली तर पाण्याचा वापर करायचा आहे, पण जास्त नाही. तर थोडासा पाण्याचा वापर करून इथं मी हे पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता गॅसवर एक कढई घेतली. या कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तेल चांगलं गरम होऊ देऊया. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी करायची. जिरे मोहरी थोडेसे तडतडले की त्यामध्ये 1 लहान कांदा बारीक कट करून घेतलेला, 1 चमचा आलं लसूण ठेचून घेतलेला आहे, खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे. त्याबरोबर 2 तमालपत्र घेते. हे आता कांदा थोडासा पारदर्शक होईपर्यंत, छान रंग येईपर्यंत परतून घेऊया. यामध्येच काही कढीपत्त्याची पानं देखील घालायची. आता बघा, इथं कांद्याचा रंग बदलतोय. कांदा चांगला आपला भाजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण जी मसाला पेस्ट करून घेतलेली होती टोमॅटो घालून, ती सगळी पेस्ट या कढईमध्ये घालायची आणि व्यवस्थित अशी ही पेस्ट चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. यामध्येच पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. या मसाल्यांबरोबर हे तिखट देखील परतायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये धना पावडर वगैरे घालायची गरज नाही, कारण आपण ते सुके मसाल्यांमध्ये घेतलेलं आहे. आता बघा, तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं. त्यानंतर मिक्सरमध्ये जे मसाले लागलेले होते त्यामध्ये थोडंसं पाणी घालून इथं मी या मसाल्यांमध्ये घेतलेलं आहे. आता पुन्हा याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. थोडंसं पाणी घातल्यामुळं मसाले चांगले मिक्स होतात, चांगला एक सुगंध येतो. आता 3 ते 4 मिनिटासाठी झाकण लावून हे असंच सोडून देऊया. बघा, आता तेल चांगलं वरती आलेलं आहे. मसाले आपले चांगले परतले गेलेले आहेत. आता यामध्ये अर्धा वाटी चिंचेचं पाणी घालायचं आहे. लिंबू एवढी चिंच भिजत घातलेली होती, त्याचा कोळ काढून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेच अर्धा वाटी पाणी या मसाल्यांमध्ये घालून घेतलं. त्यामध्ये आपण चिरून घेतलेली वांगी घ्यायची. कोणत्याही प्रकारची वांगी घेऊ शकता, पण शक्यतो लहान आकारामध्ये ताजी वांगी वापरा. ही वांगी मी चिरून एका भांड्यामध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये मीठ घातलं आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये ही वांगी मी बुडवून ठेवलेली होती. त्यामुळे वांगी फ्रेश राहतात, काळी पडत नाहीत. आता ही सगळी वांगी मसाल्यांमध्ये 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेतली आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपण सुरुवातीपासून अजिबात मीठ वापरलं नाही. आता थोडंसं पाणी घालते. जवळपास 1 पेलाभर पाणी घातलेलं आहे, कारण वांगी शिजायला पाहिजेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला यामध्ये ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल, थोडंसं तुम्हाला रस्सा जास्त पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण इथं वाढवू शकता. आता वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता झाकण लावून मीडियम फ्लेमवरती 10 मिनिटं हे मसाले वांगी शिजवून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्या, म्हणजे मस्त शिजली जातील. तर बघा, 10 मिनिटानंतर वांगी आपली चांगली शिजलेली आहेत. तेल वरती आलेलं आहे. पुन्हा थोडीशी मी कोथिंबीर घातली आणि ही आपली
मसाले वांग्याची डिश खाण्यासाठी तयार आहे. भाकरी, चपाती, भात कशाबरोबरही एकदम मस्त लागते. नेहमीपेक्षा थोडासा वेगळा प्रकार म्हणून नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी ते नक्की ट्राय करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. थँक्यू.